tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते। लगातार या दोन टीम मधल्या मॅच पाहण्याची एक वेगळी मजा आहे आणि आज देखील मात्र ही मॅच रंगली आहे नवी मुंबईच्या तुर्भे या ठिकाणी। ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। एक महत्त्वाचा सामना। पहिला बॉल, काय सुंदर फटका खेळलाय, कव्हरच्या दिशेने मारलेला, टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट। कलात्मकता, फुटवर्क, आय साइड, काय जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं। पावसाळ्यात पाण्यामधून अशा प्रकारचा स्ट्रोक खेळणं तर सोपं नाहीये, परंतु तो दर्जा या ठिकाणी पाहायला मिळाला। थोडीशी संधी मिळाली, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, बॅकफुटला गेले आणि खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने ढकलला। अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता। 11 की 10? माफ करा, 10 धावांची आवश्यकता। 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा मोहित युवा खेळाडू आहेत। समोर जर पाहिलं तर ओमी आतापर्यंत या डावाचे नायक राहिलेत। 29 धावांवर ते बॅटिंग करतायत। या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे कमबॅक होतोय। डॉट बॉल। समीकरण मात्र पुन्हा बदलतंय। 4 मध्ये 10 मॅच ऑन आहे। मॅच मधील चुरस कायम आहे। कधी कळंबोलीला मॅच चालली आहे, कधी संबलपूरला मॅच चालली आहे, कधी सिल्वर स्टारच्या बाजूने, कधी आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या बाजूने, कधी MUCCच्या बाजूने, कधी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीच्या बाजूने। वेगवान बॉल, त्यावर केला जातोय पुल, परंतु आता पाहायचंय। ओ हो, संधी होती त्या ठिकाणी, परंतु एकच धाव मिळेल ही जमेची बाब आहे। समीकरण पुन्हा एकदा बदलतंय। 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। प्रेक्षकांना अगदी सुरुवातीपासून वाटत होते ही मॅच चुरशीची होईल आणि ही मॅच तशीच झालेली आहे। पावसाळी क्रिकेट असू देत किंवा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट असू देत, या क्रिकेटची वेगळीच मजा आहे सध्या पावसाळी। या वेळेला दिनूसाठी टाकला गेलेला बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळेल। समीकरण बदलतंय आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता। आता गरज आहे चौकाराची, आता गरज आहे षटकाराची। दिनू त्यासाठी ओळखले जातात आणि आता दिनूला हा मोठा फटका खेळावाच लागणार आहे। अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस दिनूने जिंकून दिलेल्या आहेत। आज पुन्हा एकदा कारनामा करायचा आहे, परंतु 18 बॉल मध्ये 23 ची मॅच 2 बॉल मध्ये 8 पर्यंत आलेली आहे। म्हणजे इकडे MUCCचा सुद्धा कमबॅक पाहायला मिळालेला आहे। 2 बॉल मध्ये 8 दिनू कांबळे। कंपल्सरी चेसा नियम आहे, म्हणजे 2 बॉल मध्ये 8 या कराव्याच लागतील। दिनू कांबळे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असेल, येईल का चौकार, येईल का षटकार, या बॉलवर काय होणार, त्यावर मॅचचा या वेळेला फटका बॅकफुटला जात असताना समोरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळतोय। मिक्सफील्ड झाली आहे। हो, ज्या ठिकाणी एकच धाव कदाचित येऊ शकली असते आणि त्या ठिकाणी मिक्सफील्ड झाली आणि 4 धावा आलेल्या आहेत। मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय। मिस टाइम शॉट होता, तेवढाही प्रॉपर नव्हता, अगदी हातातच होता, परंतु तिकडे मिक्सफील्ड झाली आणि आता 1 बॉल 4। प्रेक्षकांचं मनोरंजन प्रचंड। दोन्ही टीम मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। काय मॅच झाली आहे, जबरदस्त क्रिकेट। हार तर दोघांना माहिती नाहीये। मोहितच्या रूपात एक युवा वेगवान गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिनू कांबळे आहेत। 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। या वेळेला फटका टोलावला जातोय। आणखीन एक बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय। बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय 6 धावांसाठी। काय मॅच झाली आहे, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या। MUCC संबलपूर सुद्धा काय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी खेळलेला आहे आणि त्याच बरोबरने जर पाहिलं